विद्येचं माहेरघर पुण्यामध्ये शिक्षकानंच पेपर फोडून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। विद्यार्थ्याला शिपायाच्या वेशात पाठवून पेपर ठेवलेल्या लॉकरची डुप्लिकेट चावी बनवून घेतली आणि ते पेपर चोरून ते विद्यार्थ्यांना विकून लाखो रुपये त्यानं उकळले। या प्रकरणी पोलिसांनी प्राध्यापक प्रतीक सातव यासह आदित्य खिलारे, अमोल नागरगोजे, अनिकेत रोडे यांना 2 जून रोजी अटक केलेली आहे। पेपर रीचेकिंग पासून किंवा कॅप सेंटरमध्ये ज्यावेळेस पेपर जातात त्यावेळेसपासून पुणे विद्यापीठाचे याच्यामध्ये काही लोक सामील आहेत। आता हे पोलीस प्रशासनाने शोधून काढावे की पुणे विद्यापीठामध्ये मधले जी काही लोक याच्यामध्ये सामील असतील, पोलीस प्रशासनाने त्यांना शोधून काढावं। पण मी 100% सांगतो की याच्यामध्ये पुणे विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन महामंडळाची किंवा विभागाची लोक याच्यामध्ये सामील असल्याशिवाय प्रत्येक विद्यालयातले महाविद्यालयातली जे काही हे असे प्रकार घडत आहेत किंवा पार्वतीबाई ज्ञानोबा मोजे कॉलेजमध्ये हे असे प्रकार घडलेत हे त्यांच्या सपोर्टशिवाय घडणार नाहीत। त्या विद्यार्थ्यांना त्या कॉलेजमध्ये शिकत असताना सिक्युरिटीचं काम करताच येणार नाही आणि ते कोणी करायला लावणारही नाही। असं काही प्रकार असेल तर तो संस्थेच्या संबंधितांवरती कारवाई व्हायला हवी, त्यांचा चौकशी व्हायला हवी। मग असंही असू शकतं की ज्या संबंधितांना मोठ्या काही व्यक्तींना वाचवण्यासाठी हे काही विद्यार्थ्यांचा बळी दिला जातोय का? पार्वतीबाई ज्ञानोबा मोजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या ठिकाणचा शिक्षक प्रतीक सातव या शिक्षकानेच हा प्रकार केल्याचं निदर्शनास आलेलं आहे। पेपर पूर्ण झालेल्या गठ्ठ्यांना बाहेर काढून त्यातले जे पेपर आहेत हे ज्या ज्या विद्यार्थ्यांना भीती वाटते की मी या पेपरमध्ये नापास होऊ शकतो त्याच्याकडून 15 ते 35 हजार रुपये दरम्यान पैसे प्राप्त करून घेऊन मग नंतरहून त्याच्याकडून पेपर भरून घेऊन तो पुन्हा त्या गठ्ठ्यात टाकून युनिव्हर्सिटीच्या चेकिंगला पाठवण्याच्या प्रयत्नात असताना झालेली ती कारवाई आणि त्या गठ्ठ्यांसहित त्याला त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं होतं आणि ती कारवाई पूर्ण करण्यात आलेली